हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, आज आपण काय डिस्कस करणार आहोत तर आज आपण खूप जास्त इम्पॉर्टंट अशा टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. दॅट इज ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन. हा युनिट नंबर 2 फार्माकोलॉजीवरचा टॉपिक आहे. या टॉपिकवरती डायरेक्ट सेमिस्टरमध्ये क्वेश्चनिंग केलं जातं फॉर 5 मार्क्स किंवा मग कंबाईन क्वेश्चनिंग जे असतं त्यामध्ये हा भरपूरदा विचारला जातो. प्लस यामध्ये जे काही टाइप्स आहे एडीआरचे टाइप्स त्यावरती डायरेक्टली एमसीक्यूज असतात. सिनॉप्सिसमध्ये विचारलं जातं. सेमिस्टर्स मध्ये नव्हेच तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जीपॅट एक्झामिनेशन असो, ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन असो किंवा एखादी स्टेट गव्हर्नमेंट एक्झामिनेशन असो, त्यामध्ये हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे दॅट इज द ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, यावरती भरपूर क्वेश्चनिंग बघितले जाते. सो ओव्हरऑल गाईज, आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. का तर एक्झामिनेशन मध्ये मग ती कुठल्याही प्रकारची एक्झामिनेशन असो त्यामध्ये हा पॉइंट विचारला जातो. सो येस गाईज, अगदी इफेक्टिव्हली आणि अगदी अंडरस्टँडेबल लँग्वेज मध्ये आपल्याला हा टॉपिक बघायचा आहे. ह्या टॉपिकचे नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे का तर येस, ऑफकोर्स नोट्स अवेलेबल होणार आहे. नोट्ससाठी तुम्हाला काय करायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ती ओपन करायची आणि नोट्स ह्या तुमच्या. नोट्स कुठल्या असणार आहे तर जी पीपीटी माझ्या बॅकग्राऊंडला दिसते ती तुमची नोट्स असणार आहे. सो येस गाईज, फर्स्ट ऑफ ऑल मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. चला तर गाईज, डिस्कस करूया आजचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज द ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. याबद्दल आपण डेफिनेशन, टाइप्स, कॉजेस आणि त्याचे मॅनेजमेंट म्हणजे कशा प्रकारे हे एडीआर कमी करता येईल याबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा बघूया की हे नेमकं ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन काय आहे. तर आपण कुठलीही टॅबलेट घेतो, कुठलाही प्रिपरेशन घेतो तर ते कशासाठी घेतो, एखादा पर्टिक्युलर ड्रग त्या कुठल्या तरी एखाद्या पर्टिक्युलर डिसीजसाठी बनवलेला आहे. एखादा डिसीज डायग्नोज करायसाठी, ट्रीट करायसाठी किंवा हा एखादा डिसीज प्रिव्हेन्शनसाठी आपण तो मेडिसिन घेतो. ठीक आहे, बट ॲक्च्युअलमध्ये काय होतं की हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे ज्याचा रिझल्ट आपल्याला एखादा पॉझिटिव्ह मिळाला पाहिजे होता, म्हणजे क्युरेबल मिळाला पाहिजे होता, एखादा डिसीज हा ट्रीटमेंट झाला पाहिजे होता, बट हा ड्रग तो इफेक्ट न देता त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काहीतरी इफेक्ट देतो. ठीक आहे, म्हणजे तो नौशिया प्रोड्यूस करतो, अनइंटेंटेड कुठलाही रिस्पॉन्स, अनडिझायरेबल एखादा इफेक्ट जो अनवॉन्टेड आहे, जो आपल्याला नकोय आहे, जेव्हा असा एखादा ड्रग रिस्पॉन्स शो करतो त्याला आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच असा एखादा रिझल्ट आपण ड्रग कशासाठी घेतोय तर थेरपेटिक रिझल्ट मिळण्यासाठी, एखादा डिसीज ट्रीट करण्यासाठी. मग हा पर्टिक्युलर ड्रग डिसीज ट्रीट न करता वेगळाच काहीतरी इफेक्ट शो करतो. ठीक आहे, त्यामध्ये मग ते नौशिया असू शकतं, अनकॉन्शियस असू शकतो, अनडिझायरेबल इचिंग कुठलाही असू शकतं. ठीक आहे, काहीही असू शकतो, त्याला आपण एडीआर म्हणतो. ठीक आहे, आता हे काहीही असू शकतं तर हे नेमकं काय असू शकतं तर याचे टाइप्स बघूया. याचे बेसिकली 6 टाइप्स आहे. हे टाइप्स ईच अँड एव्हरी टाइप्स काहीतरी वेगळं म्हणतोय. ठीक आहे, वन बाय वन ह्या टाइप्सला डिस्कस करूया. पहिला टाइप आहे टाइप ए, याला आपण ऑग्युमेंटेड म्हणतो. म्हणजेच काय तर ह्या टाइपमध्ये जो काही एडीआर आहे म्हणजेच अनवॉन्टेड रिस्पॉन्स आहे तो कशावरती डिपेंड आहे तर तो डोजवरती डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा ड्रगचा डोज जर इन्क्रीज झाला तर ही जी एडीआर आहे ती इन्क्रीज होते. ठीक आहे, डोजला कमी केला तर हा जो एडीआर आहे तो डिक्रीज होता. म्हणजेच काय तो डोज डिपेंडंट हा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे. ठीक आहे, आता हा प्रेडिक्टेबल आहे फ्रॉम फार्माकोलॉजी, म्हणजे एक्सटर्नली फार्माकोलॉजिकली आपण याला डिटेक्ट आउट करू शकतो की हा पर्टिक्युलर ड्रग अशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो. ठीक आहे, हा प्रेडिक्टेबल आहे. हा मोस्ट कॉमन आहे कुठला तर टाईप ए, ज्याला आपण ऑग्युमेंटेड म्हणतो. एक्झाम्पल कुठले आहे तर हायपोग्लायसेमिया विथ इन्सुलिन, ज्यामध्ये ब्लिडिंग विथ वॉरफरिन. आता असा एखादा पेशंट ज्याला आपण हायपोग्लायसेमिया देतो, ज्याला इन्सुलिनची ट्रीटमेंट चालू आहे, तर मग अशा वेळेस जर आपण त्याला वॉरफरिन दिली तर त्यामध्ये ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, सो यस, हे झालं आपला टाईप 1. आता तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय आठवण ठेवायचे आहे तर टाईप आठवण ठेवायचे, डेफिनेशन आठवण ठेवायची आहे. प्रत्येक टाईपला एक सब नेम आहे, त्या सब नेमला आपल्याला आठवण ठेवायचं आहे. तो डोज डिपेंडेंट आहे की इंडिपेंडेंट आहे ते आठवण ठेवायचं आहे, प्रेडिक्टेबल आहे की अनप्रेडिक्टेबल आहे ते आठवण ठेवायचं आहे, आणि एक एक्झाम्पल. हे 3 ते 4 पॉईंट्स आहे जे आपल्याला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग ती तुमची थेरॉटिकल असो किंवा एमसीक्यू असो किंवा तुमचा सिनॉप्सिस असो, वायवा असो. ठीक आहे, हे पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. भरपूर थेरॉटिकल कन्फ्युजन करून घेतल्यापेक्षा
पॉईंट टू पॉईंट ईच अँड एव्हरी जर आपण गोष्टी लक्षात ठेवल्या तर ते आपल्याला लॉंग टाईमसाठी आठवण राहतं. ठीक आहे. नाव गाईज मुव्हिंग टू द सेकंड टाईप, दॅट वन इज द टाईप बी. हा टाईप बी काय आहे तर याला आपण बिझारे म्हणतो. म्हणजेच काय तर बी आठवण कसं ठेवायचं तर बी स्टँड फॉर बिझारेस. ठीक आहे. ए होता, ए स्टँड फॉर ऑग्युमेंटेड. आता हा जो टाईप बी आहे हा डोज इंडिपेंडंट आहे. म्हणजेच काय तर याला डोसचा काही एक फरक पडत नाही. ठीक आहे. पहिला जो होता तो डोज डिपेंडेंट होता. डोज इन्क्रीज केला तर एडीआर इन्क्रीज होत आहे, डोज डिक्रीज केला तर एडीआर डिक्रीज होत आहे. तर हा जो सेकंड टाईप आहे याला कुठलाही प्रकारचा डोज मॅनेजमेंट करायची गरज नाही आहे. छोटासा डोज आणि मोठा डोज कुठलाही असला, फक्त ड्रग जर बॉडीमध्ये एंटर झाला तर ह्या प्रकारचा एडीआर क्रिएट करू शकतो. हा अनप्रिडिक्टेबल आहे. ठीक आहे. हा खूप रेअर आहे बट सिरियस आहे. खूप कमी आणि सिलेक्टेड लोकांना होतो बट हा सिरियस आहे, लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन एलर्जी ही सिरियस एलर्जी कॉज करू शकतो. सेकंड थिंग आहे अनाफिलॅक्सिस. अनाफिलॅक्सिस म्हणजे काय तर सडनली जो काही हा थ्रोट आहे तो चोकअप होतं, श्वास घ्यायला पेशंटला त्रास होतो, अनकम्फर्टेबल फील होतं, सगळं चोक झाल्यासारखं एलर्जी जे काही क्रिएट होती ती झाली आपली अनाफिलॅक्सिस. हा कुठला टाईप आहे तर दिस वन इज अ टाईप बी, ज्याला आपण बिझारा म्हणतो. ठीक आहे. नाव गाईज मुव्हिंग टू द अनदर टाईप, दॅट वन इज अ टाईप सी. टाईप सी स्टँड फॉर क्रोनिक. म्हणजे हा एक क्रोनिक एडीआर आहे. यामध्ये काय होतं तर ड्यू टू द लॉंग टर्म थेरपी, एखादा ड्रगचा यूज जर लॉंग टाईमसाठी असणार, वर्षानुवर्ष जर एखादी ट्रीटमेंट असणार तर त्यावेळेस ही जी काही एलर्जी आहे दॅट मीन्स एडीआर आहे ती होण्याचे चान्सेस जास्त आहे. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनल सप्रेशन विथ अ कॉर्टिकोस्टेरॉइड. आता कॉर्टिकोस्टेरॉइडचा जर लॉंग टाईम आपण यूज केला, ठीक आहे, तर ते काय करतं तर ॲड्रेनल सप्रेशन कॉज करू शकता. ठीक आहे. दिस इज आवर किडनीवरती जी ग्लँड प्रेझेंट असते ती आहे आपली ॲड्रेनल ग्लँड. ठीक आहे. आता कॉर्टिकोस्टेरॉइडचा जर लॉंग टाईमसाठी यूज केला, म्हणजे वर्षानुवर्ष जर एखादा पेशंट कॉर्टिकोस्टेरॉइड जर घेत असणार तर ही जी काही ग्लँड आहे ती सप्रेस होते, ती काही त्याचं जे काही फंक्शन आहे ती प्रॉपर करत नाही. ठीक आहे. ही कुठली ॲलर्जी झाली? ॲलर्जी म्हटल्यापेक्षा हा कुठला एडीआर आहे, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे, तर दिस इज आवर क्रोनिक. ठीक आहे. म्हणजेच लॉंग टाईम टर्मची थेरपी जो काही होणारा एडीआर आहे दॅट वन इज अवर क्रोनिक वन. नाव मुव्हिंग टू अदर एडीआर, दॅट वन इज अ टाईप डी. डी स्टँड फॉर डिलेड. डिलेड म्हणजे काय तर इट अपियर आफ्टर अ प्रोलॉंग टाईम. म्हणजे भरपूर वर्षानुवर्षानंतर, खूप वर्षानंतर एखादा एडीआर जर दिसत असणार तर तो आपला ह्या कॅटेगरीमध्ये होतो. आता यामध्ये नेमकं काय होतं, फॉर एक्झाम्पल कार्सिनोजेनिसिटी किंवा टेराटोजेनिसिटी. मग कार्सिनोजेनिसिटी म्हणजेच काय तर ज्याला आपण कॅन्सर कॉझिंग एजंट म्हणतो. आता काही असे डाईज आहे जे कम्प्लिटली त्याचा यूज हा बॅन केला आहे. का तर ते जे डाईज आहे, आता मी नाव नाही घेणार, बट ते जे डाईज वर्षानुवर्ष किंवा कंटिन्युअसली ते जर आपण फूडमध्ये इनटेक करत असणार तर ते लीड्स टू कार्सिनोजेनेसिटी किंवा दे कॉजेस अ कॅन्सर टू द ह्युमन बिंग. ठीक आहे. म्हणून काय होतं की असे जे डाईज आहे अशा डाईजला बॅन केला आहे. म्हणजेच काय तर लॉंग टाईम कंटिन्युअसली आपण एखादा ड्रग घेतोय त्यामुळं काय होतं की अनवॉन्टेडली ग्रोथ होत आहे, सेलची मल्टिपल ग्रोथ होत आहे. सेकंड वन आहे टेराटोजेनिसिटी. टेराटोजेनिसिटी म्हणजेच काय तर प्रेग्नेंट वुमनमध्ये काही ड्रग, काही केमिकल्स कम्प्लिटली बॅन असतात. का तर जो काही इनबॉर्न होणारा इन्फंट आहे त्यामध्ये अनवॉन्टेडली काहीतरी म्हणजे ॲबनॉर्मल ग्रोथ होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. ही झाली आपली डिलेट. ठीक आहे. म्हणजे आत्ता आपण काहीतरी केमिकल घेतलंय त्याचा रिझल्ट तो आपल्याला आत्ता भेटणार नाही, काही वर्षानंतर तो इफेक्ट शो करतो. ठीक आहे. दॅट वन इज अ डिलेट. टाईप डी. डी स्टँड फॉर डिलेट. नाव टाईप ई, दॅट वन इज द एंड ऑफ यूज. म्हणजेच काय तर ड्यू टू द ड्रग विड्रॉल. फॉर एक्झाम्पल विड्रॉल सिम्टम आफ्टर द स्टॉपिंग बेन्झोडायझोपिन. याच्यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देते. तुम्ही एखादा कंटिन्युअसली ड्रिंक करणारा व्यक्ती बघितला का आणि त्याला जर एखादा फॉर एक्झाम्पल सहजासहजीचं तर अल्कोहोल घेणं बंद करत नाही, पण एखादी अशी बिमारी झाली लाईक लिव्हर जर त्याचं कम्प्लिटली डॅमेज झालं तर त्याला ती अल्कोहोल कन्झम्पशन स्टॉप करावं लागतं. मग तेव्हा तुम्ही त्यांचं बिहेवियर बघितलं का तर ते रेस्टलेस असतात.
कंटिन्युअसली ते कुठेतरी त्यांचा माइंड वेगळाच कुठेतरी असतो, त्यांना नाही त्यांना झोप येत नाही, ते जागी असतात नाही, ते ॲक्टिव्ह असतात, ते अनकम्फर्टेबल फील करतात. तर ही जी काही कंडिशन झाली ती विड्रॉल सिम्पटम्स आहे. म्हणजे काय, एक ड्रग एक अल्कोहोल जो कंटिन्यू त्यांच्या बॉडीमध्ये जात होता, बॉडीला त्याची सवय झाली, बट ॲट अ पर्टिक्युलर टाइम तो विड्रॉल झाला, तो अल्कोहोल आता त्या व्यक्तीला मिळत नाही, तर मग काय तर बॉडी त्याची डिमांड करते. हा झाला एंड ऑफ यूज, दॅट इज द टाईप ई. यामध्ये विड्रॉल सिम्पटम्स येतं स्टॉपिंग बेन्झोडायझोपिनचा हा एक ड्रग आहे. आणि ह्या ड्रगचा जर एखादा पेशंट कंटिन्युअसली यूज करत असणार आणि सडनली जर त्याने बंद केलं ते काही पर्टिक्युलर ड्रग, दॅट इज द बेन्झोडायझोपिन गेलं, तर त्या काय होतं, तो नवशिया होऊ शकतं, इन्सोमनिया होऊ शकतं, प्रॉपर झोप येणार नाही, वॉमिटिंग होणार, सीझर्स येणार, झटके येणार, ॲबनॉर्मल बॉडी त्याची कंटिन्युअसली राहणार, पेन होणार, ॲक्नेज होणार, जे काही त्याचं कन्व्हर्जेशन आहे ते प्रॉपर असणार नाही, मसल स्पाझम्स होणार, एन्झायटी, डिप्रेशन, असे व्हेरियस सिम्पटम्स आहे. ठीक आहे, सो हे काय आहे, इट इज अ टाईप ई ADR, टाईप ई ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, दॅट इज द एंड ऑफ यूज. नाव मूविंग टू अनदर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, दॅट वन इज अ टाईप एफ. आता टाईप एफ मध्ये काय आहे, तर इट इज द फेल्युअर. एफ स्टँड फॉर फेल्युअर, म्हणून आठवण कसं ठेवायचं, तर एफ आहे, एफ म्हणजे फेल्युअर, म्हणजे काय तर थेरपॅटिक फेल्युअर. याचा बेस्ट एक्झाम्पल आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्स. आता हे जे काही अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहे नाउअडेज वाईडली बघितलं जातं. काय होतं की एखादा व्यक्ती कंटिन्युअसली छोट्या इन्फेक्शनसाठी जर अँटीबायोटिक घेत असणार, अँटीबायोटिक काय करतो, आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतो. ठीक आहे, स्पेशली जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्यासाठी अँटीबायोटिक घेतलं जातं. बट एखादा व्यक्ती कुठलंही इन्फेक्शन झालं, व्हायरल झालं, रनी नोज झालं, कफिंग झालं, तो जर अँटीबायोटिक घेत असणार, तर बघा आता हे पहिल्यांदा काय होतं की हा पर्टिक्युलर ड्रग आहे, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतो, बट कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही छोट्या आणि मोठ्या इन्फेक्शनसाठी आपण हीच जर सेम ड्रग यूज करत असणार विदाऊट कन्सल्टिंग टू द फिजिशियन, तर काय होतं, तर हा जो काही बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाला सवय होऊन जाते या गोळीची. ठीक आहे, आणि तो स्वतःला एवढा ॲडॉप्ट करतो, त्याला माहिती आहे की हा ड्रग कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये येतो, आपल्याला किल करतोय, तर तो स्वतःला अशा प्रकारे डेव्हलप करतो की आता हा ड्रग जर आला तर हा आपला काहीच बिघडवू शकत नाही, लाईक दॅट. म्हणजेच काय, तर मग आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम्स ही जे अँटीबायोटिक त्या पेशंटने घेतली, तर त्याचा जो काही इन्फेक्शन आहे, जो काही त्याला प्रॉब्लेम होत आहे, तो क्युअर होत नाही. बरेचदा तुम्ही बघितलं असणार की आधी एखादी टॅबलेट आपण घेत होतो रनिंग नोजसाठी. ठीक आहे, अँटीबायोटिक घेतली, एका अँटीबायोटिकनी ओके वाटते आपल्याला. ठीक आहे, काही वर्षानुवर्ष आपण सेम थिंग जर कंटिन्यू केली, तर ती जी अँटीबायोटिक जर एका डोजनं जेव्हा आपला रनिंग डोज स्टॉप होत होतं, तेव्हा ती आता होत नाही, त्याला हायर डोज लागतं. का, तर दिस टाईप ऑफ ADR ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. का, तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स झाला आहे, आता तो अँटीबायोटिक त्या पर्टिक्युलर इन्फेक्शनला क्युअर करू शकत नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्लिअर असणार. नाव गाईज, हे झाले काही टाईप्स. आता हे टाईप्स आपण किती बघितले, टोटल 6 टाईप्स बघितले. 6 टाईप्स सगळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ह्या प्रत्येकाचा मिनिंग आता आपल्याला क्लिअर झाला आहे. आता गाईज, हे जे आहे ADR, आता ह्या ADR होण्याचे कॉजेस काय आहे, का आपल्याला असं ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बघायला मिळतं एखाद्या पर्टिक्युलर ड्रगचे, तर त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट कॉज आहे एज. ठीक आहे, एज हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. स्मॉल चिल्ड्रनमध्ये डोज हा वेगळा असतो, त्यांचे बॉडी ऑर्गन हा वेगळ्या आणि अनडेव्हलप्ड असतात. ठीक आहे, एल्डरली पर्सनमध्ये काय होतं की जे काही ऑर्गन्स आहेत ते इम्प्रॉपर फंक्शन करतात, ते त्यांचं एज जास्त झाल्यामुळं. ठीक आहे, सो मग अशा वेळेस इथे डोज व्हेरिएशन होऊ शकतं, ADR होऊ शकतं जर त्यांना आपण प्रॉपरली डोज दिला नाही तर. जेनेटिक फॅक्टर, काही व्यक्तींना जेनेटिकली प्रॉब्लेम असतो एखाद्या पर्टिक्युलर डोजसोबत, तिथे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. डिसीज स्टेट लाईक रेनल किंवा हॅपॅटिक इम्पेअरमेंट, एखादा जर व्यक्ती जर रेनल डिझॉर्डरपासून जर सफर करत असणार, तर त्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये तो आपला ड्रग सेम इफेक्ट शो करणार नाही जो हेल्दी ह्युमनमध्ये शो करत होता. ठीक आहे, सो मग इथे हा चेंजेस येऊ शकतो. देन ड्रग इंटरॅक्शन, सायमल्टेनियसली 2 ड्रग जर आपण घेत आहे जो कम्प्लिटली अपोजिट इफेक्ट शो करतो, तिथे ADR कॉज होऊ शकतो. पॉलिफार्मसी म्हणजे काय, तर आपण मल्टिपल एकाच डिसीजसाठी मल्टिपल अँटीबायोटिक्स घेत आहे किंवा सारखं विदाऊट कन्सल्टिंग टू फिजिशियन आपण अँटीबायोटिक्स घेतोय, ते झाले आपली पॉलिफार्मसी. ठीक आहे,
यामुळे सुद्धा हे ADR होऊ शकतात. नाव आता ह्या ADRला मॅनेज कसं करायचं हे सुद्धा आपल्याला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल गाईज, वी कॅन स्टॉप द यूज ऑफ ऑफेंडिंग ड्रग. ठीक आहे, असे ड्रग्स जे आपल्याला ADR कॉज करतात त्यांना आपण स्टॉप करू शकतो. डोज ॲडजस्टमेंट करू शकतो. तर तो पर्टिक्युलर ड्रग आपल्याला त्या पेशंटला जर द्यायचंच आहे तर मग डोज मेंटेन करू शकतो. लाईक जे चिल्ड्रेन आहे आणि एल्डरली एज पेशंट आहे त्यांना आपण डोज कमी देतो का, तर त्यांचे जे काही बॉडी ऑर्गन आहे ते प्रॉपर वर्क करत नाही म्हणून. देन सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट करू शकतो आणि अगेन रिपोर्ट करू शकतो फार्माकोविजिलन्सला रिगार्डिंग टू दॅट ADR. ठीक आहे. सो यस गाईज, हा आपला युनिट नंबर 2चा असा एक पॉईंट आहे जो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी छोटासा एका सिंगल लाईनमध्ये हा पॉईंट आपल्याला सिलेबसमध्ये सांगितला आहे, बट हा छोटासा पॉईंट आपल्याला भरपूर मार्क्स देऊन जाऊ शकतो. सो यस, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स, सगळे कन्सेप्ट हे सगळं क्लिअर असणार. अगदी सिम्पल वेनी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर वी विल डिस्कस अबाउट द सेकंड टॉपिक. ठीक आहे, त्यामध्ये ड्रग इंटरॅक्शन आहे ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो येस, आय होप गाईज दिस व्हिडिओ इज हेल्पफुल टू यू आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.